परिसरातील हॉटेल व्यवसायासाठी अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून वापर करणाऱ्या टूथ माउंटन रिसॉर्टवर पुरवठा विभागाने धडक कारवाई केली आहे। या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात रिसॉर्ट व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 सिलेंडर जप्त करण्यात आलेत। खालापूर तालुक्यातील हातनोनी गावच्या हद्दीत असलेल्या टूथ माउंटन रिसॉर्टमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असल्याची गोपनीय माहिती पुरवठा विभागाचे अधिकारी मनोज कुमार पवार यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास पुरवठा विभागाच्या पथकाने रिसॉर्टवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान रिसॉर्टच्या आवारात 7 घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले। घरगुती वापरासाठीचे सिलेंडर नियमांचे उल्लंघन करून व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने तात्काळ ते जप्त केले। या प्रकरणी रिसॉर्टचे व्यवस्थापक विनय राजेश कुमार चव्हाण यांच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सध्या बाजारपेठेत एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून सर्वसामान्य ग्राहकांना वेळेत पुरवठा व्हावा यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे। सामान्य ग्राहकांच्या हक्काचा गॅस व्यावसायिक कारणांसाठी वळवला जात असेल तर अशा घटकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर।